तुम्हा काय नाव आहे? तडवी अलिया कालिया. काय आला तुम्ही यादे? सर आम्ही आमच्या शौचालयाचा प्रॉब्लेम होता. जे माझी असेल किंवा आजी असेल आणि त्यांनी परस्पर लाभार्थ्यांना न सांगता निधी हडप केली. मग आम्ही मागे बी हाच विषय मांडला आणि मोर्चा बी काढला, पण आमचा सक्सेस झाला नाही. मग जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हा बी दाखल होत नाही आणि त्यांची तोडगा निघत नाही तोपर्यंत इथून आम्ही हलणार नाही. वारंवार तक्रार देऊन बी आम्हाला त्याचा न्याय भेटून नाही राहिला. मग असं काही बरोबर नाही वाटत आम्हाला. कितने लाभार्थी थे टोटल? 142. वहाँ पे कुछ काम किया गया? बिल्कुल नहीं, मालूम नहीं था. अभी यादें निकले, उसके बाद में मालूम है हमको पड़ा कि भाई इतने लाभार्थी है, उसके पे हमारे शौचालय की निधि मांगे. आपने किसी तंत्र को आवेदन दिया था इससे? पहले दिया था हमने पंचायत समिति में अपने जिला के भी, पर उसका भी कोई असर नहीं हुआ. आपके गांव को न्याय नहीं मिला तो आप क्या करते? हमको भी जो इथून जर न्याय भेटत नसेल मग अजून आम्हाला वरच्या पातळीवर तक्रार करावी लागेल. आणि मेन म्हणजे जे सर आपलं ग्रामसेवक असेल, कोणताही असेल, रत्नप्रभा असेल किंवा त्या पिरियडमध्ये कोणतेही आपलं ग्रामसेवक असेल, त्यांच्यावर ही कारवाई करायलाच पाहिजे. आता अजून वारंवार हे विषय येतात, ते बरोबर वाटत नाही. तक्रार का करत नाही हा आमचा मोठा मुद्दा आहे. केलं ना आम्ही उपोषण मागच्या टायमाला बी. 2 दिवसांनी करू, 3 दिवसांनी करू, कुठे केलं? 5-6 महिने झाले, बिलकुल नाही, कुछ नाही. माझं नाव अनिल मोत्या तोडवी, ग्रुप ग्रामपंचायत बिजरी गोवन. हां, मी वैयक्तिक शौचालय ते सरपंचांनी निधी हडप केल्यास त्यांची तक्रार दाखल केली होती. आम्ही 27 तारखेला, आम्ही 13 तारखेला आंदोलन केलं होतं आणि साहेबांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही त्यांच्यावर कारवाई करू. पण त्यांनी 3 दिवसात कारवाई करू असं सांगितलं होतं, पण 3 दिवसात त्यांनी कारवाई केली नाही. परत आम्ही 19/9/2024 आज रोजी आम्ही परत मोर्चा काढलेला आहे की आम्ही जोपर्यंत ते कारवाई करत नाही किंवा ते पैसे आमच्या ग्रामपंचायतच्या खात्यावर टाकत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण करत बसू. आमचा विषय. आपके गांव के कितने लोगों के पैसे? 142 लोगों के पैसे थे. हां, 142 लोकांचे पैसे होते. ते निधी परत खाऊन घेतले त्यांनी की त्यांनी बांधकाम न करता त्यांनी परस्पर पैसे काढून खाल्ले. आज आप किसको आवेदन दे रहे हैं? पंचायत समिति BDO साहब. हो. आपका जो उद्देश्य है संपन्न नहीं हुआ तो आप क्या कदम उठाओगे? उपोषण करेंगे हमारे. ये आपका नाम? भिका नबल्या तडवी, ग्रुप ग्रामपंचायत बिजरी गव्हाण. मी गावाचा प्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्य पण आहे आणि मी संचालयाचा लाभार्थी पण आहे. तर आज आम्ही 2-3 वेळा इथे BDO साहेबांकडे पत्र दिलं, मोर्चा आणला, तरी आम्ही काही चौकशी झाली नाही. म्हणून आज आम्ही मोर्चा घेऊन आलो आहे. तरी आम्ही निवेदन पण देणार आहे. निवेदनमध्ये 142 संचालय आहे आणि त्यांनी ग्रामसेवक आणि सरपंच यांनी 17,42,000 रुपये हडप केलेले आहे. तर त्यांनी चौकशी करावे. आपका आंदोलन पूर्ण नहीं हुआ तो सही रूप में आपको न्याय नहीं मिलेगा तो आपके गांव की वजह आप क्या करोगे? आम्ही सगळं लाभार्थी आणि गावकरी आम्ही BDO साहेबांना हे पंचायत समितीला आम्ही उपोषण किंवा उपोषणाला बसणार आहोत.